आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। आम्ही आहोत तुझ्या तुझी स्तुती हो. आम्ही आहोत तुझ्या तुझी प्रशंसा हो. आम्ही आहोत आम्ही आहोत तुझ्या तुझी प्रशंसा हो. यावर तुझी सुंदरता व कृपा आहे आणि यावर तुझी महिमा व प्रेम आहे. यावर तुझी सुंदरता व कृपा आहे आणि याबाबत तुझी महिमा व प्रेम आहे. गौरवातून गौरवा प्रभू मला देत आहे. गौरवातून प्रभु मला नेत आहे. उंच मी जात आहे. उंच गौरवातून गौरवा. उंच मी जात आहे. उंच गौरवातून गौरवा. गौरवातून गौरवा प्रभु मला नेत आहे. गौरवातून गौरवा प्रभु मला नेत आहे. उंच मी जात आहे. उंच गौरवातून गौरवा. उंच मी जात आहे. उंच गौरवातून गौरवा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे मराठी ऑनलाईन चर्चमध्ये क्राइस्ट एम्बेसी इंडियातर्फे.
ही वेळ आहे प्रार्थनेची. जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही सेंटरमध्ये असू शकता, तुम्ही ऑनलाईन पाहत असाल, आपल्या स्थानावर तुम्ही उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाकडे उचलून आपण प्रार्थना करणार आहोत. री आशाला राहोंता का से ब्रह्म आंदा ती तया का से ब्रोंता ली ब्रबहांता ली मामा का से थे ले रे बोंता ली ब्रह्म मानतो ती आता ती अमा का से थे लेखा मारी बोंता मा साता ती आता ती अमा को सोथोला रा बोंता ले रे बो शाला रा बोंता का से थे. प्रार्थना करा. धन्यवाद द्या आजच्या सर्व्हिससाठी. रे एशोतोला रा बांता का से थे ले रे बोंता ली ब्रह्म मानतो. प्रार्थना करा. धन्यवाद द्या आपल्या पास्टरसाठी. री ओ शहांता का से थे रोबारी ब्रांत को सोथोरी बांध ले रे बो शाला रा बोंते. आजच्या मेसेजसाठी जे वचन आपल्याकडे येणार आहे त्या वचनासाठी लोकांचे हृदय उघडे से री आज आंता का सोथोला रा बांता का से थे री बम आंदो ती या का सबो ओंता का से थे. धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर. प्रत्येक पिता परमेश्वर ऑनलाईन पाहणाऱ्यासाठी पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, आजच्या सर्व्हिसद्वारे पिता परमेश्वर, आजच्या वचनाद्वारे पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर ते उत्तरला ग्रहण करते पिता परमेश्वर. हो पिता परमेश्वर, ते पिता परमेश्वर आपल्या उद्धाराला ग्रहण करते पिता परमेश्वर. त्यांचे तारण होते येशूच्या नावात. री ओ जहान तक से थे. धन्यवाद धन्यवाद पिता परमेश्वर. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण आपल्या बांधवासाठी प्रार्थना करणार आहोत. आपण यहोशिया याचा पहिला अध्याय आणि 9वे वचनानुसार प्रार्थना करणार आहोत, जे सांगते, खंबीर आणि निर्भय राहण्याची मी तुला आज्ञा केली आहे ना, तेव्हा कचरू नकोस. परमेश्वर तू जेथे जाशील तेथे तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. पहिला करंथीकरास याचा 15वा अध्याय आणि 18वा वचन सांगते, म्हणून माझ्या प्रिय बंधूनो स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून द्या, कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही. हालेलुया. आपल्या बांधवासाठी विशेष प्रार्थना करा. या शेवटच्या दिवसाच्या सैतानाच्या फसवणुकीपासून ते सुरक्षित आणि मुक्त आहोत. घोषणा करा की आपले भाऊ मजबूत, सुसज्ज, प्रेरित, प्रोत्साहित, जिवंत आहे आणि ते धैर्याने आणि निर्भयपणे देवाच्या वचनाची घोषणा करत आहे. जसे त्यांना बोलायला पाहिजे. ते कोणत्याही दबावाच्या समोरे जात असले तरी ते विश्वासात ठामपणे उभे राहतील. प्रार्थना करा की आपले भाऊ आत्म्या जिंकण्यासाठी चर्च उपक्रमामध्ये आणि भागीदारीत सहभागी होण्यासाठी जिद्द आणि कटिबद्धपणे काम करत आहेत. हालेलुया. तर आपण या प्रार्थनेबिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत. तर आपण आपल्या हात स्वर्गाकडे उचलून डोळे बंद करून आपण प्रार्थना करणार आहोत. अन्य भाषेत बोला. री आजेहेन तो कोसीरा कासीबा माकासेथे ले ब्रह्म आदो ती तमाकासेथे री दामा कोसियाता ती महांत तमासेथे ले बारी बातो तो माकासेके ले रे आंत कमाकासेथे ली दादा मायांतो तियाता ती माकासेथे रे ब्रह्म मांतो तमासेथे राया कासाबा ले रे बोंत ली ब्रह्म आंतो तमाकासेथे रोशाता कासी Ira rabo sama kasete raanda kasete roda makasita tiata tia makosoto laba anza kate arekete raanda kosete liga makasia kamakasoto oga makaseke lere bokola riba anda kamakasete leba mamakasima makoshoto tataya kati kamakasia oga makaseke okaya kasika makaseke leba anda kasete riba mamanto tiata kamakosoto o dada makaseke le bonta mari bonta makasiata o de mekete tamakasoto tiata makasoto o पिता परमेश्वर आम्ही प्रार्थना आणि घोषणा करतो. पिता परमेश्वर प्रत्येक भाव पिता परमेश्वर तुझे सेवकाईमध्ये तुझे सुसमाचार पिता परमेश्वर विश्वभरात नेण्यासाठी पिता परमेश्वर निर्भीकतेने पिता परमेश्वर काम करते येशूच्या नावात. रे एलेरे होंता कासी बांदो गोसोतो लिब्रा आंतो ओ साखीता राहांतो कासेते ओ री आजेते लिबा माकासिया तो होंता कासेते रे ब्रा आंतो कोसियाता निर्भीकपणे पिता परमेश्वर
परमेश्वर चर्चमध्ये पिता परमेश्वर आत्म्या जिंकण्यासाठी पिता परमेश्वर ओ आलेहेंता कंबाकोसीता लहानतो कोता रिबा आंते हेता आंता कासीता कितीही पिता परमेश्वर दबाव असलेले पिता परमेश्वर ते पिता परमेश्वर मागे हटत नाही पिता परमेश्वर हो पिता परमेश्वर ते निर्भीकताने पिता परमेश्वर आत्म्या जिंकते रेले रे बोंता मासा अजहान तो कोसेके लाबांता कीता याकासाता ओरा अजेते ओंता कासीता लरा बोंता आंतो कोसियाता कुठल्याही दबावामध्ये फसवणुकीमध्ये पण ते फसत नाही रे एशोतला रिहांता कासेते ओ रिबा आंदा माकासियाता ओ राला रा बोंदा माकासेते ला आंता कासेते ओ धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे आपण जकर्या याचा 10वा अध्याय आणि पहिले वचनानुसार प्रार्थना करणार आहोत वचन सांगते वसंत ऋतूत पावसासाठी परमेश्वराशी प्रार्थना करा देव वीज पाठवेल आणि पाऊस पडेल देव प्रत्येकाच्या शेतातील पीक वाढवेल स्तोत्रसंहिता याचा 2रा अध्याय आणि 8वे वचन म्हणते जर तू विचारले तर मी तुला राष्ट्र देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील हालेलुया आपण आत्म्याच्या भाषेत जगभरातील आत्म्याच्या तारणासाठी उत्कटतेने प्रार्थना करू जेणेकरून अधिक लोक सुवार्तेचे वचन ऐकतील आणि प्रभूकडे वळतील आमेन तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना आणि घोषणा करणार आहोत रे एले रे बोंता मारी ब्राजेगेला आंतो कोसेयाका इरा आंता कसीबा मकासेते रेगा मकासीला रबोंता ले ब्रह्मा महातितियाता ओ दादा मकासेखे ले रे बोंता कासेखे तो ओंता कासीता ली रबो ओंता मासेते प्रार्थना करा घोषणा करा ओ रा आजेगे रा आंतो कोसोतो लीबा मकासियाता कसमा कसेते लेते तमातितियाता ती makasiyoto tamakasete ora anta kasete leka makasiba makasiyoto tiaka makasete era hanta te mato tiata tianto kosoto ora le rebonta makasaya kasete ori braanda masete ora azakata ti makasiata ora azete la bonta ma anta tita tayakasete ori braanto kosoto ora hanta kasete विश्वभरात तारण्याची वर्षा होते रे बोंत आजे खेते प्रत्येक हृदय पिता परमेश्वराच्या नावात उघडेस पिता परमेश्वराच्या नावात त्यांचे तारण होते रे बोंत माकासी ब्रह्म आंतो कोसोतो राहांता कासेते लिबा बहांता ती माकासी आता ओ पिता परमेश्वर जेव्हा आम्ही सुसमाचार घेऊन पिता परमेश्वर विश्वभरात जगभरातील लोकांकडे जाते पिता परमेश्वर त्यांचे हृदय उघडेस पिता परमेश्वर अजेले रे होत रिबा अजाखांता कासोतो रिबा महांता तीता याका साता एरा आदेले बोंता राहा किता लारा बोंते जगभरातील व्यक्ती पिता परमेश्वर आपल्या तारण्यासाठी पिता परमेश्वर तुझ्याकडे वळते येशूच्या नावात रे बांदा दीदा माकासियाता ओ रा आले रे हेंतो कोसोतो लीदा माकासियातो तहांता कासेते ले ब्रह्माहांतो ती माकासेते राला राबो शमा माकासे हेंतो कोसियाता ओ धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद धन्यवाद ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे आपण पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय 4थे वचनानुसार प्रार्थना करत आहोत वचन सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे हालेलुया तर आपण प्रार्थना करणार आहोत आपल्या नातेवाईकांसाठी आपल्या आस परिसरामध्ये जे राहतात आपल्या मित्रांसाठी ज्यांचे तारण झालेले असे प्रत्येकासाठी प्रार्थना आणि घोषणा करा रे ले रे बोंजा का माका साया का मोजे रे ओ राले रे बोंजा का तीता माका साता रिब्र एंते के सोतो रिब्र आला रहांता माका सी रबोंता ले रे बोशाला रबोंता माका सेते तारण्याची घोषणा करा
ele rebonza kati makasaya ए रहांसा खातो रिदा माकासी तता माकासोया कासेते. तुमच्या परिवारामध्ये जे कोणी असेल ज्यांचे तारण झालेले त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ओ जा माकासेते रोलीरा बहांता मागा जागा जेगे दे दे ओ दारिबा आंजा खाता ओ रिब्रे एले रेहोंता कासी बाबा रिका या कासाता ओंदा कासे माकासी ततियाता ओ दा माकासी बा माकासेले रे बोंता माकासेते ओ रीला राया काza mahanto tete o tita makasia hanso खोतिया मकासियाता एकेतेता मकाती मानतो तो मासेते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद. आम्ही पिता परमेश्वर प्रार्थना आणि घोषणा करतो प्रत्येक व्यक्तीसाठी पिता परमेश्वर, प्रत्येक नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी पिता परमेश्वर, जिथे कुठं आम्ही राहतो आमच्या आस परिसरमध्ये ज्यांचे तारण झाले नाही त्या प्रत्येकाचे तारण सांगतो येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, ते सत्याच्या ज्ञानाकडे येतो येशूच्या नावात. ओ पिता परमेश्वर, तू तुला आपला प्रभू म्हणून स्वीकारते येशूच्या नावात. रे रे बोसी ब्रांजा थमाका इराहान ते ते मासियाता इदागामा सोथो तो माका सेथेले रे बोंत लिब्रा माते ओ दिदा माका सियाता कौस आजेते ला बोंत कासेते. ओ धन्यवाद 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 पिता परमेश्वर. ही सर्व प्रार्थना पिता परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही सुंदर वेळ आहे परमेश्वराच्या स्तुतीची, आराधनेची. आपल्या प्रेस टीमला आपण आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. त्याची स्तुती करा, प्रशंसा करा, सामर्थी प्रभू ची आराधना करा. त्याच्या नावाला उंचवा, तो सर्व गोष्टींचा प्रभू. त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे, त्याची सिंहासन सर्व काळाची आहे. त्याच्या हातात सारे सामर्थ्य आहे, तो सर्व गोष्टींचा प्रभू. तो सर्व गोष्टींचा प्रभू. तो सर्व गोष्टींचा प्रभू. तो सर्व गोष्टींचा प्रभू. त्याची स्तुती करा, प्रशंसा करा, सामर्थी प्रभू ची आराधना करा. त्याच्या नावाला उंचवा, तो सर्व गोष्टींचा प्रभू. त्याच्या हातात सारे
हालेलुया, प्रेज लॉर्ड। आप सभी का स्वागत है हमारे विशेष रविवार की सभा में। और ये समय है वास्तविकता संग्रह का। वास्तविकता संग्रह आपको तैयार करे दिन के लिए और दिन को तैयार करे आपके लिए। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आज दिन रविवार दिनांक 8 मई 2022 और आज के हमारे संदेश का शीर्षक है परमेश्वर के साथ अकेले रहने का अभ्यास करो। हालेलुया। हमारा आरंभिक वचन लिया गया है लूका अध्याय 5 वचन 16 NLT अनुवाद से, जो कहता है, परंतु यीशु जंगलों में अलग जाकर अक्सर प्रार्थना किया करता था। हालेलुया। एकांत के विषय में कुछ है। यदि आप एकांत के महत्व को नहीं समझते हैं तो जीवन में आप बहुत कुछ से वंचित रह सकते हैं। परमेश्वर के साथ अकेले में व्यक्तिगत समय बिताना बहुत महत्वपूर्ण है। प्रगटीकरण से पहले अकेलापन आता है। जब आप परमेश्वर के साथ निजी समय बिताने के महत्व को सीखते हैं तब आप उन बदलावों पर आश्चर्य करेंगे जो आपके जीवन में होंगे और आप परमेश्वर की वस्तुओं में बहुत प्रभावी हो जाएंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। कभी भी परमेश्वर के साथ अपने निजी समय को हल्के में मत लो। शायद कुछ लोग हैं जो बार बार आपके दरवाजे पर आते हैं क्योंकि वे आपसे मिलना चाहते हैं या किसी न किसी वस्तु के बारे में आपसे बात करना चाहते हैं। चालाक बनो। यदि आप अपना अधिकतम समय दूसरों के साथ अनौपचारिक या व्यर्थ बातों में बिताएंगे और आत्मा के साथ सहभागिता में कम समय बिताएंगे तो आप जीवन में अधिक प्राप्त नहीं करेंगे। यीशु ने परमेश्वर के साथ एकांत के महत्व और सामर्थ्य को समझा। मत्ती अध्याय 14 वचन 23 में बाइबल कहती है, वह लोगों को विदा करके प्रार्थना करने को अलग पहाड़ पर चला गया और सांझ को वह वहां अकेला था। हमारा आरंभिक वचन हमें दिखाता है कि वह इसे अक्सर करता था, परंतु यीशु जंगलों में अलग जाकर अक्सर प्रार्थना किया करता था। लूका अध्याय 5 वचन 16 NLT अनुवाद से आप पढ़ सकते हैं। हालेलुया। जब हर कोई उसका ध्यान पाने के लिए चिल्ला रहा था तब वह प्रार्थना करने के लिए अकेले जंगल में चला गया। असल में एक बार वह प्रार्थना करने के लिए बचकर निकल गया और वे उसे खोज रहे थे। बाइबल कहती है, भोर को दिन निकलने से बहुत पहले वह उठकर निकला और एक जंगली स्थान में गया और वहां प्रार्थना करने लगा। तब शमौन और उसके साथी उसकी खोज में गए। आप पढ़ सकते हैं मरकुस अध्याय 1 वचन 35 से लेकर 36 में। हालेलुया। इसका अभ्यास करो। हर दिन परमेश्वर के साथ व्यक्तिगत समय बिताने का प्रयास करो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। ये समय प्रार्थना का। आप जहाँ कहीं पे भी अपने पवित्र हाथों को उठाकर अपनी आंखों को बंद करके मेरे पीछे ये प्रार्थना कर सकते हैं। बोलिए, प्यारे पिता, जैसे ही मैं सहभागिता में आपके साथ समय बिताता हूँ, वैसे ही मेरे जीवन में आपकी महिमा की तीव्रता बढ़ जाती है। मैं महिमा से महिमा में बदल दिया गया हूँ। मैं विजय, दैवीय स्वास्थ्य और आशीषों का अनुभव करता हूँ। मेरा जीवन आपके दैवीय अनुग्रह, महिमा, सिद्धता, सुंदरता और सत्यनिष्ठा का एक प्रत्यक्षीकरण है। यीशु के नाम में आमीन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप अतिरिक्त अध्ययन पढ़ सकते हैं इफिसियों अध्याय 6 वचन 18, भजन संहिता अध्याय 1 वचन 1 से लेकर 3 और मत्ती अध्याय 6 वचन 6। हालेलुया। और आप एक वर्षीय बाइबल अध्ययन योजना में पढ़ सकते हैं योना अध्याय 4 वचन 1 से लेकर 26 और पहला राजा अध्याय 1। और 2 वर्षीय बाइबल अध्ययन योजना में आप पढ़ सकते हैं पहला कुरिन्थियों अध्याय 6 वचन 1 से लेकर 11 और नीति वचन अध्याय 4। हालेलुया। ये समय गवाही का। हम जोरदार ताली बजाकर स्वागत करेंगे हमारे गवाह का। प्रेज द लॉर्ड। इन बहन का नाम किरण है। ये उत्तर प्रदेश जौनपुर की रहने वाली है। इनकी गवाही है कि ये 2 साल से इनके पीछे सर की नस दब गई थी और इनके सर में बहुत दर्द हो रहा था। ये बहुत दवाई करवाई लेकिन ठीक नहीं हो रही थी। तो मैंने इनको अपने क्राइस्ट एम्बेसी चर्च के बारे में बताया। फिर ये ऑनलाइन मीटिंग अटेंड की। 6 महीने से अटेंड कर रही हैं। अब ये चंगी हैं, इसलिए परमेश्वर का धन्यवाद दे रही हैं और धन्यवाद दे रही हैं पास्टर आइजैक सर का। थैंक यू पास्टर, लव यू पास्टर।
मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। महिमा 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 को ग्रहणा महिमा 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 को ग्रहणा कि तू आहेस महिमामय आणि स्तुतीच्या योग्यही। तू आहेस राजा सणावरील कोकणा आणि तुझ्यासाठी मी हात उंचवितो। तू आहेस राजा सणावरील कोकणा। तू आहेस राजा सणावरील कोकणा। तू आहेस राजा सणावरील कोकणा। महिमा 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 को ग्रहणा महिमा 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 को ग्रहणा कि तू आहेस महिमामय आणि स्तुतीच्या योग्यही। तू आहेस राजा सणावरील कोकणा आणि तुझ्यासाठी मी हात उंचवितो। तू आहेस राजा सणावरील कोकणा। 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 तू आहेस राजा सणावरील हालेलुया रसोंदले खेबुंद्रा. आपल्या हातांना आपण स्वर्गाकडे उचलू शकतो.
तो रिपा शांदो लोखोंद्र स्थित रिभो शांद्र बलबा बोलणे करा त्या परमेश्वराशी लिखोंद्र लखांद्र स्थित लेखोंद्र बलबा त्याची उपस्थिती महान आहे इथे लिपा अंधस्ते केले बो शांद्र बा अलूंद्र स्थित ले बो शत्र हा परमेश्वर तू दयाळू आहेस, तू महिमाचा पिता आहेस, शांतीचा देव आहेस, तुझ्यासारखा कोणी नाही प्रभू. धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्म्यासाठी, धन्यवाद तुझ्या लिहिलेल्या वचनासाठी, धन्यवाद त्या जीवनासाठी जे तू आम्हाला उपलब्ध करून दिले आहेस, धन्यवाद त्या विजयांसाठी. हा प्रभू, संपूर्ण जग तुझे आहे आणि जगातील सर्व देश तुझे आहेत. तू येशू सर्वांचा प्रभू आहे. हा भारत प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे आणि आम्ही सर्व तुझ्या हाताची रचना आहे. वा त्या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस, तुझ्या वचनातून आम्ही शिकून पुढे जाऊ. बोलतो परमेश्वर, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. आमचे हृदय आभाराने भरलेले आहेत. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड बोलू शकता तुम्ही. हालेलुया. जोरात ओरडू शकता महिमा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची अशी इच्छा आहे की जे येशू ख्रिस्ताचे चर्च आहे ते प्रभावीपणामध्ये फलदायी या स्थानावर आले पाहिजे. परमेश्वराला असे पाहिजे की जे त्याचे चर्च आहे ते मॅच्युअर व्हायला हवे. परमेश्वराला पाहिजे की त्याचे लोक परमेश्वराच्या वस्तूंमध्ये वयस्क होऊन दे. पण परमेश्वराच्या वस्तूमध्ये ते वाढले पाहिजे. परमेश्वराला पाहिजे की आपण आत्मिक झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला माहिती असले पाहिजे की परमेश्वराला काय हवे आहे. परमेश्वराला पाहिजे की आपण प्रभावी झाले पाहिजे, आपण फलदायी झाले पाहिजे. परमेश्वराला पाहिजे की आपण त्याच्या वस्तूमध्ये वाढत जायला पाहिजे. परमेश्वराला पाहिजे की आपण आत्मिक झालो पाहिजे. आणि त्याला ह्या गोष्टी यासाठी पाहिजे कारण की आपण या जगाच्या या संसारचे शिकार झाले नाही पाहिजे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सारे लोक आहेत जे हालाचे शिकार आहेत, परिस्थितीने मेलेले आहेत. काहीही जगात होते, त्यांचे जीवन अस्तव्यस्त होते. थोडे जरी संकट आले की ते लगेच चिंतेत येतात. परमेश्वरला हे नाही पाहिजे की येशू ख्रिस्ताचे चर्च तिथे असो. आणि चर्च कोण आहे? मी आणि तुम्ही. परमेश्वराला नाही पाहिजे की त्याची कुठलीही संतान परिस्थितीच्या नियंत्रणाखाली असो. त्याला परमेश्वर असे पाहिजे की कायम आपल्याला माहीत असले पाहिजे की काय करायचे आहे. त्याला पाहिजे की आपण नियंत्रणामध्ये जगणे शिकले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. की आपण वयस्क झालो पाहिजे. शेजारला बोला, आपण वयस्क झालं पाहिजे. आपण वयस्क झालो पाहिजे. पण खूप लोक कुठे आहेत? पाठी पुढे, कधी पुढे कधी पाठी, पुढे कधी पाठी. ईश्वरासाठी ही आपली इच्छा नाही. तर चला आपण वाचायला सुरुवात करू. एफिसकराचा 1 अध्याय 15व्या वचनापासून. तर लक्षात ठेवा परमेश्वराची इच्छा काय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की मी प्रभावी बनू, मी फलदायी बनू. खूप जणांना हे ठाऊक नाही. वाटते परमेश्वर इच्छा नाही की मी पुढे जाऊ. जणांना वाटते परमेश्वराला त्यांचे वाईट पाहिजे. तर वाटते परमेश्वरच आहे
ज्यांनी त्यांच्या रस्त्यामध्ये अडथळा आणला आहे. तुम्हाला ठाऊक आहे मी काय बोलतो. खूप लोक तर प्रभू बरोबर भांडतात. प्रभू तू माझ्या जीवनात हे वाईट का केलेस? प्रभूने काही नाही केले. तुझी तर अशी इच्छा आहे तुम्ही नियंत्रणामध्ये या. तुला पाहिजे की तुम्ही पुढे वाढा. त्याची इच्छा आहे तुमच्या जीवनासाठी. त्याचा विचार करू नका पुढे वाढणे ही परमेश्वराची इच्छा नाही. वाचू इथे आपण. हे पौल बोलत आहे. पौलाची ही प्रार्थना आहे. चला वाचू. म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनांसंबंधाने तुम्ही व्यक्त केलेले प्रीती याविषयी ऐकून मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो आहे. पण बघत आहोत ती एक प्रार्थना आहे. परत एकदा वाचू 15. म्हणून तुमच्या ठाई असलेले प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनासंबंधाने तुम्ही व्यक्त केलेले प्रीती याविषयी ऐकून नेक्स्ट मी तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की पुढे आपण आता वाचणार आहोत ते काय आहे प्रार्थना. द्या संदर्भ काय आहे. ही प्रार्थना आहे जी कुणी केली? पवित्र आत्म्याने पौलाद्वारे. पौलाने हीच प्रार्थना नाही केली. पौलाने पण खूप साऱ्या प्रार्थना केल्या असतील. पण परमेश्वराने ह्या प्रार्थनेला इतकं महत्त्व दिले की त्याने हे आपल्यासाठी लिहिले. लक्षात ठेवा जर पवित्र आत्मा ही प्रार्थना करत आहे तर ही प्रार्थना इच्छेने आहे, परमेश्वराच्या इच्छेने. पण काय बघत आहोत? प्रार्थना बघत आहे. कुणाची प्रार्थना? पौलाची प्रार्थना. कुणासाठी? इफिसिया चर्चसाठी. प्रार्थना इफिसियाच्या चर्चसाठी चांगली होती तर माझ्या आणि तुमच्यासाठी पण चांगली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आपल्याला काय दाखवत आहे? परमेश्वराची इच्छा. लोक बोलतात मला परमेश्वराची इच्छा ठाऊक नाही. पण जर तुम्ही बायबल घेऊन वाचाल त्यात तुम्हाला परमेश्वराची इच्छा भेटेल. कारण त्यात सर्व लिहिले आहे. खूप लोक परेशान आहे ह्या गोष्टीमुळं की त्यांना फक्त समजायचं आहे. त्यांना माहिती करायची की परमेश्वराची इच्छा काय आहे. बोलतात एकदा जर मला माहीत पडले की परमेश्वराची इच्छा काय आहे तर मी मन लावून पुढे वाढू शकतो. तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला माहिती पडेल की परमेश्वराची इच्छा काय आहे. परमेश्वराची इच्छा रहस्य नाही. शेजाऱ्याला बोला परमेश्वराची इच्छा रहस्य नाही. परमेश्वराची इच्छा बायबलमध्ये लिहिलेली आहे. करणार तर नाही. शोधू नका. कोणीतरी मला सांगा की प्रभूची इच्छा काय आहे. खत आहे. जर तुम्हाला परमेश्वराची इच्छा समजायची आहे तर बायबल वाचा. एक पोषण इकडे आहे की आपण इकडे ओळखत आहोत. इथं काय आहे? एक प्रार्थना. ही प्रार्थना कोणी केली? पवित्र आत्म्याने. आणि पवित्र आत्मा तीच प्रार्थना करू शकतो जी परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. की मी तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो. म्हणजे काय करताय? तो प्रार्थनेमध्ये आठवण करत आहे. काय आहे प्रार्थना? चला. की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता आहे याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. तिकडे काही शब्द मी जोडत आहे कारण ते ग्रीक मध्ये वाचत तर तसेच आहे. त्यांनी काय बोलले? हे प्रार्थना आहे. बोला प्रार्थना वाचत आहो आपण. प्रार्थना परमेश्वराची. कुणाची प्रार्थना? कोण आहे? पौल. आणि पौलाला हे शब्द कोण दिले? पवित्र आत्मा. आणि तो पवित्र आत्मा प्रार्थना काय करताय की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता आहे त्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधी ज्ञानाचं व प्रकाशाचा आत्मा द्यावा. नेक्स्ट म्हणजे ज्यामुळे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचनामुळे निर्माण होणारी आशा कोणती? की तुम्ही ओळखा पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. नेक्स्ट आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयी त्याच्या सामर्थ्याचा अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाही पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले. बसवले शब्द हिंदीमध्ये मी घेत आहे. तुम्हाला 22च्या शेवटी तो दिसेल. चला वाचू पुढे.
आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत्य आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गा आपल्या उजवीकडे बसवले. मी बसवले इथून तिथं टाकला की तुम्हाला नीट समजून दे. तो काय माझ्यासोबत, मला विश्वास आहे तुम्हाला आता समजत नाही आहे. मी फास्ट जात आहे, तर हळूहळू वाचू आपण, की हळूहळू जाऊ. 17 हळूहळू जाऊ, म्हणजे काय काय गोष्टी तो आपण उचलू ना. हा आहे की परमेश्वराला इतके सर्व का पाहिजे, आपल्याला हे सर्व माहिती पडो की जे आपण आता वाचत आहोत. पाहिजे की आपल्याला त्या संबंधी पूर्ण ओळखी हो, प्रगटीकरणाला रहस्याबद्दल आपल्याला माहिती असो. हवे आहे की आपल्याला हे पाहिजे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता, त्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या, कुणाच्या ओळखी संबंधीच्या, परमेश्वराच्या. हॅलो, आहेत का? बघा ना, लिहिले आहे तिकडे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या. आपला कोण आहे इकडं? परमेश्वराच्या ओळखी संबंधी आपला प्रभू येशू ख्रिस्त. हळूहळू वाचा, बायबल वाचायला शिका, ठीक आहे ना. म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधी. तर ओळख काय आहे इकडं? पूर्ण ओळख, खोलवर ओळख, अंतरंग ओळख, निष्ठ ओळख. ती ओळख नाही बस शेजारी कोण राहतं त्याचं फक्त नाव ओळखता. काय सांगत आहे? खोलवर ओळख, की तुमच्याकडे भेद आणि रहस्यामध्ये काय पाहिजे? अंतर्ज्ञान पाहिजे आणि प्रकाशाचा आत्मदेव. हे सगळे तुम्हाला शब्द कुठं भेटतील? ग्रीक आणि वेगळ्या व्हर्जनमध्ये भेटतील. तो काय ज्ञान आणि प्रकाशाचा आत्मदो ही परमेश्वराला पाहिजे. परमेश्वराला खोलवर ओळखणे हे संभव आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला ह्या प्रकारे ओळखणे संभव आहे. ठाऊक नाही, देवाला, परमेश्वराला आपण खोलवर ओळखू शकतो. सांगत आहे की परमेश्वराला पूर्ण ओळखी संबंधी, म्हणजे परमेश्वराला पूर्ण ओळखी संबंधी काय आहे? संभव आहे. परमेश्वराला पूर्ण ओळखणे संभव नसते तर परमेश्वराने प्रार्थना केली नसते. लिहिलं आहे तिकडं की परमेश्वराच्या संपूर्ण ओळखी संबंधी ज्ञान आणि प्रकाशाची आत्मदेव. परमेश्वराला किती पाहिजे की त्याने या प्रार्थनेला आपल्यासाठी लिहिले आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या पूर्ण ओळखी संबंधी ज्ञानाचा व प्रकाशाचा आत्मा द्यावा. कुणाच्या ओळखी संबंधाने? ओळखी संबंधित, परमेश्वराच्या ओळखी संबंधी. लॉर्ड, हालेलुया. चला पुढे वाचू, समजेल तुम्हाला. म्हणजे तुमचे अंतचक्षु प्रकाशित होऊ. तुमच्या मनातले डोळे म्हणजे काय? समजचे डोळे सुद्धा आहे. द आयज ऑफ युअर अंडरस्टँडिंग, की तुमच्या समजण्याचे डोळे. त्याचा अर्थ काय? आत्मिक समजण्याचे डोळे, मिक समजचे डोळे, मिक समजचे डोळे, मिक समजचे डोळे प्रकाशित हो. काय हो? प्रकाशाने भरलेले पाहिजे. बोला, प्रकाशाने भरलेले पाहिजे. प्रकाशाने भरलेले पाहिजे. समजलं तुम्हाला? हो, ह्या गोष्टी तुम्हाला समजले पाहिजे. समजणं की थोडासा प्रकाश येऊन हा, तो काय बोलतो? तुमचे समजचे डोळे काय झाले पाहिजे? प्रकाशित झाले पाहिजे. आहे एनलार्जमेंट विषयी. कधी होतं ना, कुठली गोष्ट तुम्हाला बघायची असते, दिसत नसेल, तुम्ही काय, चला थोडं जास्त अजून लाईट मारू. असं कुणा लोकांना काम करताना जर त्यांना जास्त काम करायचं ते अजून फोकस मारतात. किती लोकांनी पाहिले आहे. ते केलं असेल ना की तुम्हाला जर कुठली गोष्ट वाचायची आहे जास्त तर अजून प्रकाश त्यावर टाकता. किती लोकांना माझे बोलणे समजते? केले का तुम्ही कधी? तो काय सांगत आहे? जास्त प्रकाश. कारण हे गोष्टी खूप खोलवर आहेत, गहिरे आहेत. सांगत आहे तुमच्या समजण्याचे डोळे प्रकाशने भरले पाहिजे. त्यामध्ये खूप सारा काय येऊन दे? प्रकाश येऊन दे. गोष्टी आहेत ज्या कमी प्रकाशामध्ये समजणार नाही. आपल्याला काय करावं लागतं? ते जास्त प्रकाश टाकावा लागतो ते समजण्यासाठी की वस्तू कुठली आहे. त्यानंतर काय होतं? हो, समजा की तुमच्या मोबाईल फोनमध्ये कुठला टेक्स्ट आला, तुम्हाला समजत नाही, तर तुम्ही काय करता? तिथे एनलार्ज करता. ते जणांना माझे बोलणे समजते. तुम्ही एनलार्ज करता तेव्हा तुम्हाला समजते की तिथे माझे बोलणे समजते. तो हे सांगायचं आहे, तुमचे समजचे डोळे काय होऊन दे? पसरून दे. प्रेज द लॉर्ड. समजचे डोळे काय होऊन दे? पसरून दे. मला या गोष्टी नीट समजून दे, खोलवर समजून दे.
ते मला समजते. त्याला नाही पाहिजे की तुम्ही फक्त ओळखा शेजारी कोण राहतंय. मिस्टर शर्मा राहतात. कोण मिस्टर शर्मा? राघव शर्मा, रोहित शर्मा, कोण शर्मा? किती वय आहे, कुठे काम करतात, त्यांचे लग्न झाले की नाही झाले, मुलं आहेत की नाही, कुठल्या गावातले आहेत, वडील कोण आहे. तो काय सांगत आहे? तुमची जी परमेश्वराविषयी ओळख आहे ती काय हो? पसरत जाओ, वाढत जाओ, पसरत जाओ. तुमचं परमेश्वराविषयी ज्ञान हे सीमित नसले पाहिजे. करून बघा, सर्व त्यांनी लिहिले आहे. ही त्याची प्रार्थना आहे. तुमच्या समोरचे डोळे काय होऊन दे? प्रकाशित होऊन दे. ते काय येऊन दे? प्रकाशाचा पूर येऊन दे. परमेश्वराविषयी ज्ञान आहे ते काय होऊन दे? विकसित होऊन दे. उतरून दे. तुम्हाला देव परमेश्वर नीट समजून दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहेत का माझ्यासोबत? शेजाऱ्याला बोला, तुमचे समोरचे डोळे पसरून दे, उडून दे. आता समजले तर काय बोलत आहे. खूप काय आहे इकडे. समजण्यासाठी 2 वर्ष लागू शकतात. प्रेज द लॉर्ड. इतकं काय आहे इकडे. प्रयत्न करेल की 2-3 संडेमध्ये समजून दे थोडं आपण. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना करेल तुमच्या समोरचे डोळे काय होऊन दे? उघडून दे, पसरून दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप काय इकडे असतं ना. ते ना की तुम्ही आता बायोस्कोप घ्या. बायोस्कोप असतं तुम्हाला हिथून तिथेपर्यंत दिसेल. असतं हिथून चंद्राचे पण दिसेल. त्यांना ठाऊक काय असतात ना, ते इतके मोठे असतात. कल गुगल मॅप पण आहे ना. गुगल मॅप जे सॅटेलाइट आहे. घरातलं पण दाखवतो तुम्ही कुठं काय ठेवलंय. माहिती आहे ना गुगल मॅप. जितकं तुम्ही एनलार्ज करत जाल, मी करता घरी पर्यंत बोट पसरत जातं. देश दाखवतो, मग शहर दाखवतो, मग गाव दाखवतो, मग तुम्ही तुमच्या घरातून हात हलवा ते पण दाखवतो. काय होत जातं? पसरत जातं. काय होत जातं? पसरत जातं. तुम्ही बोलता ओ मी भारत देशाचा आहे. मग काय करता तुम्ही? घरीपर्यंत पोचता. प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे हे काय सांगत आहे? जे तुमचे परमेश्वराविषयी ज्ञान आहे ते काय जाऊन दे? पसरत जाऊन दे. त्याला थांबले नाही पाहिजे. मोठी गोष्ट आहे इकडे. परमेश्वराविषयी जे तुमचे ज्ञान आहे ते ज्ञान असले पाहिजे. काय असले पाहिजे? सटीक ज्ञान. सामान्य ते ज्ञान नसले पाहिजे. काय असले पाहिजे? वाढत असले पाहिजे, पसरत असले पाहिजे. तुमचे समजचे डोळे आहे ते उघडले गेले पाहिजे. तर काय काय अडता इकडे? तुमचे आत्माचे डोळे काय केले पाहिजे? उघडले पाहिजे. तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा आहे. खूप जणांची इच्छा नाही. खूप जणांची इच्छा काय? ओ घर मोठे झाले पाहिजे, गाडी मोठी झाली पाहिजे. परमेश्वरासाठी ही तुमच्या परमेश्वराची ही इच्छा नाही. तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा काय दुसरी आहे. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या ज्ञानात काय करत जा? वाढत जा. जर तुम्ही परमेश्वर इच्छेत वाढत जात आहात तर तुम्हाला नाही वाटत की कोणी तुमच्यावर तिरस्कार करतो, सोबत राजकारण करते. तुम्हाला त्यावेळेस समजेल ओ फरकच नाही पडत कुणी काय करतं. हालेलुया. लॉर्ड. जर तुम्हाला समजेल तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही सर्वांना प्रीती करणार. लढायची हिंमतच नसणार तुमच्यामध्ये. आता 2-3 आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. मी लीडरसाठी प्रार्थना करत होतो. हात ठेवून करतो ना आपण कधी कधी लीडर्स मीटिंगमध्ये. लीडर पडत होते. तर एक लीडर आहे गोरेगावची, ती आपल्या 2 लहान मुलींसोबत आली होती. तेव्हापासून ती मुलगी जेव्हा मला बघते ती रडायला लागते. का? कारण तिने बघितलं अरे हात ठेवतात तर सर्व पडतात. हालेलुया. किती जण माझे बोलणे समजते. का रडत आहे? का? कारण तिने काहीतरी बघितले. तिची समज काय झाली? काही वेगळी झाली. तो काय सांगत आहे? तुमचे समजचे डोळे काय होऊन दे? पसरून दे. बोला, समजचे डोळे पसरून दे. समजचे डोळे पसरून दे. समजचे डोळे पसरून दे. प्रेज लॉर्ड. ऐकता ना तुम्ही? तू काय सांगत आहे? समजचे डोळे काय होऊन दे? पसरून दे. कोणी फरक पण नाही पडत कोण तुमच्याविषयी काय विचार करतो. विचार करून बघ. ती मुलगी, मी त्यासाठी प्रार्थना पण नाही करू शकतो. कधी कधी लहान मुलांना हात ठेवून प्रार्थना नाही करत. जेव्हा कधी प्रार्थना करत मुलं घाबरतात माझ्याशी. त्यामुळेच मला कुणाशी भांडणे आवडत नाही. मी जेव्हा लढेल तर तुम्ही मरा, तर बेटर आहे मी नाही लढत. आज तुमच्याशी लढण्याचा अर्थ आहे केवळ मी बोललो जरी प्रभू हा माझा शत्रू आहे, संपूर्ण स्वर्गदूत तुमचं जीवन नष्ट करायला लागतील. विचार करून सुद्धा नाही विचार करू शकत. हे माझा शत्रू आणि कोणाला माझं वाईट पाहिजे. माझं वाईट पाहिजे असेल तर मी प्रार्थना करेन, प्रभू याची बुद्धी बदलत आहे. प्रेज द लॉर्ड. विचारच नाही करू शकत की कोणी माझ्याविषयी वाईट विचार करत आहे आणि मी
उलट वाईट विचार करू होऊच नाही शकत हे. ठाऊक आहे परमेश्वराची ओळख माझ्या आतमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर कुणाशी माझा तिरस्कार नाही, कोणच माझा शत्रू नाही, तिरस्कार नाही करू शकत. कुणामुळे मी माझं काम करणे बंद नाही करणार. हे नाही की तुम्ही चर्चमध्ये आणि मला चापट लावा, काय नाही येणार. ती लोक आहेत जे मला शिवाय थोडीच मी चर्चमध्ये येणे बंद केले. हे नाही की कुणी तुमच्याशी भांडणं केलं आणि तुम्ही बोलताय आता मी चर्चमध्ये नाही येणार. तुमचे डोळे उघडणे बाकी आहे. मी आता समाजमध्ये बच्चे आहात. खूपदा आमचं कोण ऐकत नाही. मग हे पुरेसे आहे का चर्च सोडायला? काय समाजमध्ये बच्चे कोण तुम्हाला बोला इथून बसून तिकडे बसा, तुम्ही आता आम्ही चर्चमध्ये नाही येणार. तुम्ही अजून ओळखलंच नाही परमेश्वराला. छोट्याच्या गोष्टींनी तुम्ही परेशान झाला तर तुमची परमेश्वराविषयी ओळख काय होती? लहान मुलांसारखी. काय सांगते? तुमच्या समोरचे डोळे काय होऊन दे? ज्योतिर्मय, प्रकाशित होऊन दे. काय होऊन दे? सरत जाऊन दे. समजते का? जाऊन दे. एनलार्ज. परमेश्वराला इतके ओळखता, उद्या किती ओळखले पाहिजे? इतके. किती ओळखा? इतके. त्या दिवशी किती ओळखा? एवढे. मग किती ओळखा? एवढे. काय होऊन दे? परमेश्वर ज्ञान लगातार वाढत जाओ. ना की हे माहीत पडत की तुमची किती शत्रू आहेत, कोण तुमच्याविषयी काय वाईट बोलतो. अरे सांगा माझ्याविषयी कोण काय वाईट बोलतो. ज्ञान तुम्ही घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. ज्ञान घ्यायचं तर कुणाचं घ्या? परमेश्वराचं. हालेलुया, हालेलुया. बोला देव परमेश्वरच्या ओळखीमध्ये डोळे काय होऊन दे? समोरचे डोळे काय होऊन दे? पसरत जाऊन दे. प्रेज द लॉर्ड. आता समजणे सुरू झाले. तुमचे मनातील डोळे, कुणाचे डोळे? तुमच्या मनातील डोळे काय होऊन दे? प्रकाशित होऊन दे. ओळखा त्याची बुलाहटची आशा काय आहे. पवित्र लोकांमध्ये त्याच्या विरासाच्या महिमात गौरवाचे धन कसे आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला इतके का पाहिजे? का पाहिजे की आपल्यासोबत असे होऊ दे? कारण खूप सारे लोक आहेत जे प्रत्येक वेळी संकटात असतात. एक संकट सुटलं की दुसऱ्या संकटात असतात. प्रत्येक वेळी काय ना काय असतं त्याच्यासोबत. ती पण त्यांच्यासोबत भेटा, काय चालू आहे? हे चालू आहे. मग परवा भेटा, आता ही संकट आहे. त्यांचे संकट कधी संपतच नाही. प्रकार आहे की मुलाला ताप आला, मग दुसऱ्या मुलाला ताप आला, नवऱ्याला ताप आला, मॅडमला ताप आला, मग परत मुलाला आला. जीवनामध्ये इथून संकट सुरू झाले, इथे संपले. इथून संकट सुरू झाले, परत इथून सुरू झाले. संपूर्ण जीवनात संकट चालूच असते. त्यांना विचारलं कसे आहात, ते हे सांगतील काय संकट चालू आहे. ते शोधत आहे कधी पास्टर बरोबर अर्धा तास बसून सर्व संकटे सांगू. त्यांच्या जीवनामध्ये संकटे संपतच नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची अशी इच्छा आहे की या गोष्टी तुम्ही ओळखा, कारण की ते संकटच बंद करू. मला प्रत्येक संकटाला ही इच्छा नाही की तुमचे जीवन संकटाने भरलेले असो. प्रेज द लॉर्ड. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? या सर्व गोष्टींना ओळखावे लागेल. तुमच्या समोरचे डोळे, शेजाराला बोला तुमच्या समोरचे डोळे, तुमच्या समोरचे डोळे की पास्टरच्या समोरचे डोळे, कोणाच्या समोरचे डोळे? पास्टरच्या समोरचे डोळे. तर पास्टर आम्हाला नाही समजत, मी तुम्हाला नाही समजत, मी तुम्हाला तुला समजतो तुम्ही काय आहात. तर पास्टरला आमचे संकट नाही समजले, मला समजलं नाही. तुम्हाला माहिती आहे माझे डोळे किती मोठे आहेत. डोळे किती मोठे आहेत. तुम्ही हसा तरी मला समजत की तुम्ही कशाला हसत आहात. माझे डोळे इतके मोठे. तुम्ही असं करा तर मी सांगेल काय विचार केला तुम्ही. आता मी काय करू शकतो? मायक्रोस्कोपने संपूर्ण समजू शकतो. बोला समजण्याचे डोळे ज्योतिर्मय हो. ओळखा त्याची बुलाहटची आशा काय आहे. सांगत आहे ओळखायला. कुणाला सांगत आहे? आपल्याला. कायचं कुणाला आहे? आपल्याला. जी बुलाहटची आशा काय, पवित्र लोकांमध्ये त्याची धन कसे आहे आणि त्याची सामर्थ. ओ बॉय दिस इज ह्यूज. आणि त्याची सामर्थ आपणामध्ये जे विश्वास करतात किती महान आहेत. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. वाव वाव वाव. ऐकताय तुम्ही? तर येशू ख्रिस्त ह्यासाठीच आला. का आला? कारण आपल्याला काय बनवून दे? चॅम्पियन. येशू ख्रिस्त यासाठी नाही आला की आपल्याला एका संकटातून काढून वाट बघू की दुसरं संकट कधी येईल. फास्टर खूप लोक बोलतात फास्टर मी खूप लोकांसाठी प्रार्थना करतो, हे वाली संपल्यावर वाट बघतो पुढची वाली कधी येणार. पुढची वाली काय येणार? तुम्ही आशा करतात की पुढचे संकट येईल. का तुम्ही संकटासाठी तयार होत आहात?
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू ख्रिस्त यासाठीच आला की आपल्याला चॅम्पियन बनव. काय बनवून दे? चॅम्पियन बनवून दे. प्रेज द लॉर्ड. समोरचे डोळे काय होऊन दे? उघडू दे, पसरून दे, काढून दे, विकसित होऊन दे. आठवण राहिला होता ज्योतिर्मयचा अर्थ काय आहे? ज्योतिर्मय शब्द काय आहे? खूप मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगत आहे? त्याची सामर्थ. ओ बॉय, महानमध्ये जे विश्वास करतात किती महान आहे. त्याची सामर्थ आमांमध्ये जे विश्वास करतात, बोला किती महान आहे. ना की होईल. ऐकताय? मी काय बोलले? सामर्थ महान आहे की महान होणार? महान आहे की महान होणार? मी विचारत आहे, महान आहे की महान होणार? फरका जण तेव्हा होणार की आता आहे? कितीचं माझे बोलणे समजते? आहे की होणार? येणार आहे, उद्या येणार. तुम्ही चांगले काम केलं तर येणार, वाईट काम केलं तर जाईल. असं काय त्यांनी काय लिहिले आहे? तुमचे समोरचे डोळे ज्योतिर्मय होऊन दे. ओळखा की त्याची बुलाटची आशा काय आहे, तर लोकांमध्ये त्याचे विरासाचे धन कसे आहे, त्याची सामर्थ आम्हांमध्ये, बोला माझ्यामध्ये विश्वास करतात. काय तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये विश्वास करता? लोक विश्वास करतात. तुमचं सामर्थ आहे की येणार आहे? तर त्याची सामर्थ गुणांमध्ये, आम्ही म्हणजे कुणी? प्रधानमंत्री जे खूप शिकलेले आहे त्यामध्ये, गुणांमध्ये आहे ही सामर्थ. ते विश्वास करतात. तर बोल नका ओ आमचा शेजारी तर विश्वास करत नाही, त्याच्याकडे पैसा खूप आहे, पण त्याच्याकडे ती सामर्थ नाही जे तुमच्या आतमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. प्रॉब्लेम हे आहे की खूप लोकांना ठाऊक नाही त्यांच्या आतमध्ये सामर्थ आहे, तर ते फुक्के खाली आहेत. त्यांना वाटतच नाही त्यांच्या आतमध्ये काय आहे. आणि त्याची सामर्थ म्हणजे विश्वास करतो किती महान आहे. प्रेज द लॉर्ड. बोला त्याची सामर्थ माझ्यामध्ये विश्वास करतो. ठीक आहे. धर्माविषय नाही ओ की आम्ही चर्चमध्ये जाणार एका धर्मापासून दुसऱ्या धर्मात, नाही हे धर्माविषय नाही. कशा विषय आहे? सामर्थ विषयी. जे सामर्थ आम्हांमध्ये जे विश्वास करतात किती महान आहे. त्या शक्तीच्या, त्या प्रभावच्या कार्याच्या अनुसार त्याने ख्रिस्तात केले, सर्व उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. प्रेज द लॉर्ड. आता समजले? मी बैठाया का लिहिलं कारण सेंटेन्स पूर्ण होऊन दे. ठीक आहे. उजवीकडे हिंदीमध्ये थांबलं आता, म्हणजे इथं आपण बैठाया लावलं तेव्हा ते सेंटेन्स काय झाले? पूर्ण झाले. समजण्यात येईल आणि पुढचे ओळी आपण समजू शकेल. त्यांनी ख्रिस्तात केले, त्याला मेल्यातून उठवले आणि स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. परत जाऊ 19. त्यांनी बोलले त्याची सामर्थ किती महान आहे. प्रश्न आहे किती महान आहे. मजलं का सेंटेन्स? पहिला त्यांनी बोलले त्याची सामर्थ किती महान आहे. प्रश्न असा आहे किती महान आहे. मला समजते ते होतं ना, आपण बोलतो तू खूप महान आहेस. प्रश्न आहे किती महान आहे. बोलले किती महान आहे. प्रश्न आहे किती महान आहे. सांगत आहे सामर्थ किती महान. आता लक्षपूर्वक वाचा. ठीक आहे ना. तर काय शोधत आहोत आपण उत्तर की सामर्थ महान आहे, पण किती महान आहे. त्याची सामर्थ आपणांमध्ये विश्वास करतात किती महान आहे. त्या शक्तीच्या प्रभावाच्या त्या कार्यानुसार त्याने ख्रिस्तात केले, त्याला मेल्यातून उठून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. काय सांगत आहे? ती सामर्थ ज्याने येशू ख्रिस्ताला मेल्यातून उठवले, ती सामर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी सामर्थ तुमच्या आतमध्ये कार्य करताय ती कुठली सामर्थ आहे? ज्याने येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले. असे मी या सामर्थ बरोबर आजारी पडू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं डोक्यात दुखू शकतं, पायात दुखू शकतं, डोळे खराब होऊ शकतात. माझ्यासोबत हे नाही होऊ शकत. का? कारण ती सामर्थ जी माझ्या आतमध्ये कार्य करताय ती सामर्थ आहे. येशू ख्रिस्ताला काय केले? मेल्यातून उठवले. सामर्थ मेलेल्याला उठवू शकते, तर माझ्या किडनीला तर ठीक करूच शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ठीक करू शकते. हालेलुया. जर पायातली सूज तर पळू शकते. हालेलुया. सामर्थने भरलेलो आहे मी. सामर्थ्याने भरलेलो आहे. सामर्थने भरलेलो मी. महान सामर्थने भरलेलो आहे. आणि सामर्थ काय आहे? महान सामर्थ ज्याने येशूला, मेलेल्या येशूला काय केले? जिवंत. विचार करून बघा, त्याला काय पाहिजे होतं सभापासून? काय इतकी मोठी प्रार्थना करत आहे.
पाहिजे की आपण या गोष्टीला ओळखू, या गोष्टीला समजू. त्या आतमध्ये काय आहे, ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय आहे. ख्रिस्ती होण्याचा अर्थ हे नाही जो बायबल वाचत आहे, चर्चला जात आहे. एक ख्रिस्ती होण्याचा अर्थ काय आहे, जो कशाने भरलेला आहे, सामर्थ्यनी. सामर्थ काय आहे, छोटी मोठी सामर्थ नाही. सामर्थ काय आहे, महान सामर्थ, ज्याने मेलेल्या येशूला काय केले, पुन्हा जिवंत केले. हालेलुया, हालेलुया. सामर्थ सोबत मला फरक नाही पडत कुठली सरकार येते, कुठली जाते. हालेलुया. या सामर्थ बरोबर मला काही फरक नाही पडत कोण माझ्याविषयी चांगले विचार करते, कोण माझ्याविषयी वाईट विचार करते. प्रेज द लॉर्ड. पण माझ्याकडे ती काय खूप मोठी आहे. हालेलुया. सामर्थ सोबत मी काही करू शकतो. ही सामर्थ काय करते, मुर्द्यांना जिवंत करते. ग्लोरी. मग कुणाच्या आतमध्ये कार्य करत आहे, आता माझ्या आतमध्ये कार्य करत आहे. ग्लोरी. करणार आहे, करत आहे की करणार आहे, करत आहे की करणार आहे, की करणार आहे. माझ्यात मी महान सामर्थ कार्य करत आहे. माझ्या आतमध्ये महान सामर्थ कार्य करत आहे. माझ्या आतमध्ये महान सामर्थ कार्य करत आहे. किती महान, ज्यांनी मेलेल्या येशूला काय केले, जिवंत केले. सामर्थ सोबत मी परेशान होऊ नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या आतमध्ये काय कार्य करत आहे, महान सामर्थ. प्रार्थना करत राहा, ओ प्रभू काहीतरी करा, ओ प्रभू काहीतरी करा. काहीच नाही होणार. चला आता हा फोन आहे इकडे ना, परत करायचा. आता मी फोन ह्याला दिला आणि इथे उभं राहून प्रार्थना करू की प्रभू फोन करा, प्रभू फोन कर, प्रभू फोन कर. कधी माझ्या प्रार्थनेचे उत्तर येईल, येईल. सोपे. मी फोन कुणाला दिला आणि मी आता इथे उभा राहून प्रार्थना करत आहे. तू काहीतरी करा, फोन करा. कधी उत्तर येईल या प्रार्थनेचं? अरे उत्तर द्या ना. कधी येईल, कधी येईल, कधी येईल, कधी या प्रार्थनेचे उत्तर येईल? रोज प्रार्थना करू की प्रभू फोन कर, प्रभू उत्तर दे, प्रभू फोन कर. कधी या प्रार्थनेचं उत्तर येईल का? का उत्तर नाही ना, कारण फोन माझ्याकडे नाही आहे. कुणाला दिला मी. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, प्रभू काहीतरी कर, तू काहीतरी कर. प्रभू बोले मी करू, सामर्थ्य तुला दिली. तर प्रभू करू की तुम्ही करा? पण करून देता काम की प्रभू. खूप लोक बोलतात, ओ पास्टर प्रार्थना केली, खूप प्रार्थना केली, प्रभू आता प्रार्थना नाही ऐकत. थँक्यू. प्रभू प्रार्थना नाही ऐकत. तुम्ही नाही समजलं की तुमच्या आतमध्ये काय आहे. जे तुम्ही बोलतात आहात की प्रभू कर, प्रभू कर, पण परमेश्वर बोलतात तुम्ही करा. कारण सामर्थ कुणाकडे आहे, सामर्थ कुणाकडे आहे. खूप जणांना झटका लागला. असे बघत आहेत की मी कुणाला लुटले. आता आम्ही तर आलो तर प्रभू काहीतरी करेल, तुम्ही तर बोलतात तुम्हीच काहीतरी करा. कुणाकडे आहे, प्रभू करेल की तुम्ही कराल? हॅलो. आवाज हलके झाले आहे ना, हे तर विचारच नाही केला. असे झाले. जीवनभर हीच प्रार्थना केली, रोज सकाळी लवकर उठून प्रभू करा. मला मूर्ख बनवले का? हा. त्यामुळे त्यांनी बोलले तुमचे समजचे डोळे काय होऊन दे, उघडून दे. कारण की तुम्ही मूर्खतामधनं काय येऊन दे, बाहेर येऊन दे. प्रेज द लॉर्ड. सर प्रार्थना जे तुम्ही करत होते कुठल्या होत्या, मूर्खताच्या. तू काहीतरी कर, प्रभू काहीतरी कर. प्रभू बोलतो सामर्थ्य तुला दिली आहे. करणार कोण, प्रभू की तुम्ही? कोण करणार आता, प्रभू की तुम्ही? आवाज का नाही येते तुमच्या सर्व प्रार्थना की प्रभू तू कर, त्याला काहीच उत्तर येणार नाही. आता ते आजपर्यंत आले सुद्धा नाही. तर तुम्ही पापी आहात, प्रभू तुमचं ऐकत नाही. प्रभू बोलतो मी तर ऐकत तर आहे मुला, पण करायचं कुणाला, तुलाच. आम्हाला तर कुणाच्या आतमध्ये आहे, तुझ्या आतमध्ये. हेच आपण बोललो की परमेश्वर काय पाहिजे की त्याच्या वस्तूमध्ये आपण काय करू, वाढत जाऊ. ठाऊक नाही तुमच्या आतमध्ये काय आहे, तर त्याचा वापर तुम्ही नाही करू शकत. त्या प्रकारे तुम्ही जन्म घेतला तर तुम्ही हातांबरोबर जन्म घेतला, पायांबरोबर जन्म घेतला. तुम्हाला त्यावेळी वाटलं नव्हतं की तुम्ही तुमच्या पायावर चालू शकाल. पण तुमच्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही लोकांना चालताना बघत तुम्ही बोलाल वाव किती मोठा चमत्कार आहे. माहीत नव्हतं की तुम्ही तुमच्या हाताने जेवू शकता. तुम्ही दुसऱ्याला बैठलं बोला अच्छा मी पण करू शकतो. कोणी तुम्हाला शिकवले की तुम्ही शिकलं, तुम्हाला कोणी शिकवलं की तुम्ही तुमच्या हाताचा वापर कसा कराल. आता आत्तापर्यंत मम्मी तुम्हाला जेवण चारत असते, जर बस चालत असता तर मम्मीच्या पुढ्यातच असता तुम्ही. आता मम्मी काकेत घे, मम्मी काकेत घे. मम्मी बुद्धिमान होती, आपल्या पायावर चाल. सारे लोक तसेच आहे, ते आपल्या पायावर कधीच उभे नाही राहिले.
रोज सकाळी उठून प्रभू काहीतरी कर, प्रभू काहीतरी कर. प्रभू बोलतो सामर्थ तुझ्याकडे आहे. लॉर्ड बोल सामर्थ कुणाकडे आहे? कुणाकडे आहे? प्रभू करेल की तुम्ही कराल? बोला माझ्या आतमध्ये महान सामर्थ कार्य करत आहे. माझ्या आतमध्ये महान सामर्थ काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. मग कुणाच्या आतमध्ये कार्य करत आहे? मग काम कोण करेल? की प्रभू. खूप लोक आहेत या हदपर्यंत त्यांनी प्रार्थना केल्यात की त्या निराश झालेत. ते बोलतात की आता प्रभू आहेच नाही. कारण ठाऊक नाही प्रभू काम कसे करतो. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. तर ह्याचं तुमच्या योग्यताशी काही घेणदेणे नाही. कशाची अर्थ आहे ह्याचा? त्या सामर्थ्याची जी तुमच्या आतमध्ये कार्य करते. काय केलं त्याने? आपल्या उजवीकडे बसवले. तर येशू ख्रिस्त कुठे बसलेला आहे? उजवीकडे. याचा अर्थ काय आहे? सामर्थ्यावर. उजवीकडेचा अर्थ नाही की ह्या उजवीकडे आपण बोलतो हा माझा उजवा हात आहे. उजवा हातचा अर्थ काय? उजवा हात का महत्वाचा व्यक्ती? हॅलो. उजव्या हाताचा अर्थ काय आहे? महत्वाचा माणूस की उजवा हात? तो बोलतो त्याने उजवीकडे त्याला बसवले. ह्याचा अर्थ काय? महत्वाच्या जागी त्याला बसवले. महत्वाच्या. तर बघू नका की सिंहासनावर परमेश्वर बसला आणि बाजूला लहान खुर्ची लावली येशू ख्रिस्तासाठी. काही लोकांना दर्शन पण 5 टाइम दर्शन बघितलं. प्रभू बसला होता आणि बाजूला येशू ख्रिस्त बसला होता. तुमचं दर्शन बकवास होते. मी बंद दुर्बीननी बघितले आहे. असतं ना ते आम्ही बंद दुर्बीननी बघितलं. आम्ही चंद्र बघून आलो. कुठून बघितलं बाबा? दुर्बीन तर बंद होती. प्रेज द लॉर्ड. ते होतं ना की फोन चार्जिंगला लावतो 2 तासाने बघतो तर फोन चार्जिंगच नाही चालला. भावानी बटनच चालू नाही केले. काय लोक असंच असतात. बोलतात मी बघितलं मरियम बसलेलं तिकडे स्वर्गात. दुर्बीन बंद आहे तुमची. हे बंद दुर्बीनचे स्वप्न. हे बंद दुर्बीनचे दर्शन आहे तुमचे. प्रेज द लॉर्ड. दुर्बीनने बघितलं असेल तर असे काहीच दिसले नसते. येतात असे चर्चमध्ये आणि आपण पण फिरतो. हा ती बहीण चर्चमध्ये आली, तिला दर्शन दिसले. येशू ख्रिस्त तिथे रडत होता. ओ गुडघ्यावर बसून मेश्वरासमोर. मी बोललं बंद दुर्बीन होती. खराब दुर्बीन होती ज्यात माहीत नाही कुठला पिक्चर चालू होता. प्रेज द लॉर्ड. स्वर्गवाली तर पिक्चर नव्हती ही. हे दर्शन स्वर्गाचे नव्हते. तर होऊन देऊ नका. कोणी पण प्रत्येक व्यक्तीबरोबर कोणी पण येऊन बोलतं मी दर्शन बघितलं. काय दर्शन बघितलं? मला माहीत आहे कुठले दर्शन प्रभूकडून आहे आणि कुठले दर्शन प्रभूकडून नाही. तुम्ही प्रभूच्या नावाने मला फसवू नाही शिकत. काही प्रभूच्या नावाने येऊन मला चिटकू नाही शिकत. मला माहीत आहे प्रभूविषयी. माझी दुर्बीण उघडी आहे. मला बायबलमधून ठाऊक आहे स्वर्गात काय होतं आणि काय नाही होत. उजवीकडे बसवले. बोला उजवीकडे बसवले. उजवीकडे बसवायचा अर्थ काय? सिंहासनच्या बाजूला बसवले. सिंहासनवर बसवले. सिंहासनवर बसवले. बघू नका ते दर्शन. येशू ख्रिस्ताची बाजूला एक खुर्ची लागली आहे. उजवीकडच्या याचा अर्थ काय? तो इथेच येऊन बसो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाने ख्रिस्ताला प्रत्येक अधिपती, अधिकारी, सामर्थ, प्रभुत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा उंच ठिकाणी ठेवले. हालेलुया. आणि काय केलं? त्याला एक नाव दिले. नाव काय आहे? सर्वात उंच आहे. ते नाव जे केवळ आता नाही पण भविष्यात पण कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. बोला येशूचे नाव सामर्थ्य आहे. येशूचे नाव शक्तिशाली आहे. येशूचे नाव शक्तिशाली आहे. सांगते येशूच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीभ कबूल करेल. फिलिप करसपत्रात जाऊन वाचा. सांगते स्वर्गातील वस्तू, पृथ्वीवरील वस्तू, पृथ्वी खाली सगळ्या वस्तू येशूच्या नावापुढे वागतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने काय केले? हे नाव त्यांनी मला आणि तुम्हाला दिले. हालेलुया. कुणाला दिले? मला आणि तुम्हाला. तुमचे कार्य काय आहे? त्या नावाचा वापर करणे. नावाचा वापर करणे माझे आणि तुमचे काम आहे. नाव काय आहे? सामर्थ्यशाली आहे. तुम्हाला त्या नावाचा वापर करायचा आहे कारण या नावात सर्व वस्तू वागतात. प्रत्येक ती गोष्ट जी तुम्हाला आवडत नाही, जे परमेश्वराच्या इच्छेसोबत नाही, त्याला तुम्ही काढू शकता. कसे? येशूच्या नावामध्ये. आजाराला तुम्ही पळून लावू शकता. त्या शैतानाला तुम्ही पळून लावू शकता. त्या गरिबीला तुम्ही पळून लावू शकता येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड.
येशूचे नाव काय आहे? सर्वात उंच नाव आहे, सर्वात उंच. त्याचे तुमच्याशी काय घेणं नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही अनपढ आहात, शिकलेले आहात, छोटे आहात, नाटे आहात, हिंदी येते, इंग्लिश येते, ह्याचा काहीच फरक नाही पडत. आणि कशाविषयी आहे? येशूच्या नावाविषयी. अधिकार जो कुणाच्या नावामध्ये आहे? येशूच्या नावामध्ये आहे. हे त्या प्रकारे आहे जर तुमच्याकडे चाकू आहे, चाकूनी तुम्ही टमाटे पण कापू शकता आणि पोट पण कापू शकतो. डिपेंड करतं चाकू कोण चालवत आहे. आणि दुसरं हे आहे की एक वाईट माणूस आहे, चांगला माणूस आहे. वाईट माणूस गेला टमाटे कापायला, टमाटा नाही बोलणार तू तू वाईट आहेस, मी ह्या चाकून नाही कापणार. कापेल, मुला कापेल. बोलणे हे माझे नाही, बोलणे कुणाचे आहे? चाकूचे. तर बोलणे कुणाचे आहे? येशूच्या नावाविषयी आहे. प्रेज द लॉर्ड. तर मग जेव्हा येशूच्या नावाचा वापर करण्याचं जेव्हा बोलणे येते, तर बोलणे कशाविषयी आहे? विश्वासविषयी नाही. बोलणे कशाविषयी आहे? जे येशूच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे त्याविषयी. लोक बोलतात ओ, जेव्हा वापर करण्याचा वेळ येतो बोलतात ओ माझ्याकडे विश्वास नाही त्यामुळे येशूचे नाव कार्य नाही करत. अज्ञानता आहे. ते बोलणे विश्वासविषयी नाही, ते बोलणे आहे ज्ञानाविषयी. काय माहित आहे त्याच कारण त्यांनी बोललं तुम्ही ओळखा, समजा. विश्वास काही घेणं नाही, घेणे देणे आहे अधिकारशी, जे कुणाच्या नावामध्ये आहे? येशूच्या नावामध्ये आहे. नावामध्ये काय? अधिकार. बोला येशूच्या नावामध्ये अधिकार आहे. ते माझे आणि तुमच्याशी काही घेणे नाही आहे. अशिक्षित आहात, कुठल्या गरीब कुटुंबातून आलेले आहात, ह्याचे काही घेणे देणे नाही. घेणे देणे कुणाचे आहे? जे येशूच्या नावामध्ये अधिकार आहे. त्या प्रकारे जो ट्रॅफिक पोलीस आपले सकाळी कपडे घालतो आणि हायवेच्या मध्ये सगळ्या ट्रकांच्या मध्ये उभा राहतो. उभा आहे तिकडं आणि इथून ट्रक येत आहे. ट्रक थांबेल की नाही थांबणार? बोलणे हाताविषयी नाही, बोलणे याविषयी की हाताच्या पाठी अधिकार काय आहे. लॉर्ड, जर या हातात नाही थांबला तर मुला सुप्रीम कोर्ट पर्यंत जा, वाचवणार कोणी नाही. हाताच्या विरोधात जाण्याची गरज नाही आहे. पाठी काय आहे? अधिकार. त्याच प्रकारे तो सांगत आहे येशूच्या नावामध्ये काय आहे? अधिकार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वर्गातील वस्तू, पृथ्वीवर वस्तू, पृथ्वीच्या खालच्या वस्तू सर्व येशूच्या नाव पुढे काय करतात? वागतात. हे आहे, हे नाव कायम कार्य करेल, नाव कायम कार्य करेल लिहिले आहे. म्हणून तो सांगत आहे या सर्व गोष्टींना काय करा तुम्ही? समजा, ओळखा, बोलण्याला समजा, तुझ्या नावाचा वापर करायला शिका. तुमचा शिकार बनू नका. मी पण असा होतो, विचार करतो जेव्हा मी नवीन नवीन ख्रिस्ती होतो. दुसरी सरकार आली एकदा आणि मी जरा चिंतेत होतो, अरे ही सरकार आली, यार ही सरकार आली, आता कसे होईल. ईश्वराने माझे डोळे उघडले, काय फरक पडतो. ही सरकार येऊन तू बसून येशूच्या नावाने चालू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर मी प्रार्थना करतो की योग्य सरकार येऊन दे. कुठली पण सरकार आली तर माझ्या हिशोबाने चालते. लॉर्ड, हो, बिझनेसमॅनला फरक पडतो कोण सरकारमध्ये आहे, तर त्यांना ते चालवतात, आपल्या पैशाच्या टाकत नाही. तसं कोणी सरकार येऊन मी येशूच्या नावाच्या सामर्थ्यात चालू शकतो. हालेलुया. माझ्याशी काही घेणं देणे नाही. शिकलेलो आहे, बुद्धिमान आहे, सुंदर आहे, याचे काही माझ्याशी घेणं देणे नाही. त्याने कुठल्या विषयी? येशूच्या नावाची जी सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये जी सामर्थ्य, तुम्ही काय करू शकता? वस्तूंना बदलू शकता. कोणा तुम्ही वस्तूंना बदलू शकता. का राहण्याची गरज नाही, उतरायची गरज नाही. येशूच्या नावामध्ये वस्तूंना बदलू शकता. काय बोल तुम्ही? येशूला ओळखा. कुणाला ओळखा? येशूला, की येशू ख्रिस्ताने काय केले, येशू ख्रिस्त कुठे बसलेला आहे, या गोष्टीला ओळखा. का? कारण जितकं तुम्ही येशूला ओळखत आहात तितकं तुम्ही स्वतःला ओळखत आहात. बायबल सांगते येशू ख्रिस्त आहे तसे आपण आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ओळखत आहात, समजत आहात की येशू ख्रिस्त कुठे बसलाय. सत्य हे आहे की तुम्ही पण तिकडेच बसलात. हालेलुया. तुम्हाला माहीत पडतं येशूने काय केले. सत्य हे आहे की तुम्ही पण ते केले, कारण जसा येशू आहे तसा तुम्ही आहात. ग्लोरी. तुम्ही हेच कारण आहे की त्याने बोललं ओळखा, येशूला ओळखा. येशूने तुमच्यासाठी काय केले, येशू कुठे बसला आहे. ईश्वराने येशू ख्रिस्ताला काय अधिकार दिला. अधिकार परमेश्वरने येशूला दिला, तो तुम्हाला दिला. जिथं येशूला बसवले तिथे तुम्हाला बसवले. जो येशूने विजय मिळवला तर कुणी विजय मिळवला? तुम्ही विजय मिळवला. हालेलुया. सांगा तर तुम्ही या गोष्टीला ओळखा, तुम्ही समजा या सर्व गोष्टींना. प्रेज द लॉर्ड.
अज्ञानी बनू नका की वो प्रभू येईल माझ्या जीवनाला बदलेल. नाही, तुमचे जीवन बदलले आहे. ज्या दिवशी तुम्ही बोलला येशू माझा प्रभू आणि स्वामी आहे, त्या दिवशी ते सामर्थ तुमच्या आतमध्ये आले. ग्लोरी! कधी आले सामर्थ? ज्या क्षणी तुम्ही बोलला येशू माझा प्रभू आणि स्वामी आहे, त्या सेकंडला सामर्थ आले. सामर्थ तुमच्या आतमध्ये आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्हाला परेशान होण्याची गरज नाही. पाहिजे ते बदलू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विषयी त्यांनी काय बोलले? ओ हा माझा प्रिय पुत्र, याचे ऐका. तुम्हाला आकाशवाणी होते, ओ हा माझा प्रिय पुत्र, याचे ऐका. जर त्याने बोलले याचे ऐका, तर प्रत्येक सैतानला ऐकायचे होते, वस्तूला ऐकण्याचे होते. प्रत्येक वस्तूमध्ये ज्यात बुद्धी होती त्यांना सांगितलं गेलं होतं येशू ख्रिस्ताचे ऐका. तुमच्या सोबत झालं जेव्हा तुम्ही नवीन जन्मलेला, 30 डिग्री तुम्हाला दिली गेली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर बोलला तुमचे ऐका. परमेश्वर बोलला तुमचे ऐका. ऐका. कुणाच्या नावामध्ये? परमेश्वर. तुमचे ऐका. द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हातानं उचला, अन्य भाषेत बोला, प्रार्थना करा. परमेश्वराचा धन्यवाद द्या. परमेश्वराचा धन्यवाद द्या. तुमच्याविषयी बोलले गेले आहे की तुमचे ऐका. तुमच्याविषयी बोलले गेले आहे की तुमचे ऐकले पाहिजे. तर लखातला आपल्या हाताला उचलून धन्यवाद द्या. धन्यवाद द्या परमेश्वराचा. सामर्थ्यासाठी जे तुमच्याकडे आहे, त्या सामर्थ्यासाठी जे तुमच्या आतमध्ये कार्य करत आहे, महान सामर्थ, ती महान सामर्थ्य तुमच्या आतमध्ये कार्य करत आहे. सामर्थ्याद्वारे तुम्ही काही बदलू शकता, सर्व काही बदलू शकता. जगामध्ये शिकार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दुनियाला बदलू शकता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला आहात तर. आले आहेत तर पहिल्यांदा जोरात टाळ्या वाजवू शकता यांच्यासाठी. माझ्या इच्छा या प्रार्थनेला माझ्यानंतर करा. डोळे बंद करा आणि आपल्या तोंडाने बोला. बोला, हे प्रिय पित्या परमेश्वरा, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये. विश्वास करतो की येशू ख्रिस्त मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला. परमेश्वराने त्याला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. आज तो जिवंत आहे. आज मी आपल्या जिभेने कबूल करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, माझा प्रभू आहे, माझा परमेश्वर आहे, माझा स्वामी आहे. मी वाचलो आहे. माझा उद्धार झालेला आहे, तारण झालेले आहे. मी नव्याने जन्मलेला आहे. आता मी परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेलो आहे. धन्यवाद प्रभू, मला वाचवण्यासाठी, सामर्थ्याने भरण्यासाठी. येशूच्या नावामध्ये आमेन. वाव, जोरात टाळवा शकता ह्याच्यासाठी. आतापासून तुम्ही सुद्धा येशूच्या नावाचा वापर करू शकता आणि वस्तूंना बदलू शकता. बिझनेस आहे तर बोला, माझा बिझनेस वाढत आहे येशूच्या नावामध्ये. आजार आहे घरी तर त्या आजाराला पळून लावू शकता तुम्ही. हे काय आहे? सर्व सामर्थ आहे. करा येशूच्या नावाचा वापर करण्याचा. इज लॉर्ड. तर चिंतेत राहू नका. आम्ही कसं वापर करू शकतो येशूच्या नावाचा? तुम्ही करू शकता. पहिला की तुम्ही बसा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर, प्रार्थना करतो तुझ्या लेकरांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला स्वीकारले आहे. येशूचे नाव यांच्यावर सर्वदा बनवून असेल येशूच्या नावामध्ये. प्रभू धन्यवाद. सैतानाचा यांच्यावर कुठलाच कब्जा आणि अधिकार नाही येशूच्या नावामध्ये. तू बुद्धीद्वारे, तुझ्या समजद्वारे, वचनाद्वारे, सोबत तुझ्या आत्म्यासोबत वाढत आहेत येशूच्या नावामध्ये. आमेन. बोला आमेन. ही वेळ आहे आपण आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप आहोत, आपली धन्यवादिता देणार आहोत ईश्वराला. आणि आपण प्रेस टीमचं स्वागत करू. ते हेल्प करतील आराधनासाठी. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. महान आहे परमेश्वर आणि स्तुती जय
परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य परमेश्वराच्या शहरात त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी चला आपण प्रार्थना करू आपल्या भेटीसाठी. आपल्या हातांना उचला. धन्यवाद देतो परमेश्वरा प्रभू येशूच्या नावामध्ये जी संधी तू आम्हाला दिली आहेस भेटी आणू शकलो, दशमांश आणू शकलो, पार्टनरशिप आणू शकलो, ते आत्म्याद्वारे पवित्र आहे. आम्ही तुझ्या वचनानुसार केले आहे. तुझ्या वचनानुसार वाढलेली शेती आमच्याकडे येत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. देतो प्रभू, धन्यवाद देतो. आम्ही या भेटींवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो, त्या नियम बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी. आत्म्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजू शकता. परत एकदा अनाउन्समेंट आहे, लक्षपूर्वक ऐका. सर्वात प्रथम आणि खूप महत्त्वाचे आहे, आपले नवीन चर्चा सुरू झाले. जोरात टाळ्या वाजू शकता. तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता. कॅन यू शो इट? www.christembassyiindia.org. ती वेबसाईट आम्ही तुम्हाला दाखवतो. तिथे तुम्ही जा लेफ्ट हँड साईडला. जर तुम्ही खोला लेफ्ट हँड साईडला 3 डॉट भेटतील. तिथे तुम्ही क्लिक करू शकता कॉन्टॅक्ट अस, जिथे तुम्हाला आमचे सगळ्या चर्चचे ॲड्रेस भेटतील. कुठल्या टायमावर आहे, काय आहे, जसं दिलं आहे कॉन्टॅक्ट अस. बघू शकता सर्व ॲड्रेस तुम्हाला भेटतील. कुठे चर्च आहे, कोण इन्चार्ज आहे, किती वाजता आहे, सर्व इन्फॉर्मेशन इथे आहे. ठीक आहे. तर तिथे कसे पोहोचायचे, जे नंबर आहेत त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तो कोणते तुम्हाला सांगा, प्रत्येकाचे नंबर वेगवेगळे आहेत. आपले ऑनलाईन चर्च आहे, किती जण ठाऊक आहे, 36 ऑनलाईन चर्च आहे. ग्लोरी. तर टाळ्या वाजू शकता. प्रेज द लॉर्ड. तर ऑनलाईन बरोबर आमच्याशी काय करा, सहभागिता, त्यांना दुसऱ्यापर्यंत घेऊन जा. ही तुमची सेवकाई आहे. म्हणजे पूर्ण भारतात कुणाला तुम्ही सांगू शकता, कुठलीही भाषा तुम्ही त्याला सांगू शकता, अरे ह्या भाषेत बघ, त्या भाषेत बघ. जर ते चर्चला येऊ नाही शकत, त्यांच्यासोबत बसून एक चर्च बनवा. घरी जाता तर त्यांच्यासोबत सेंटर बनवा. लाईव्ह मीटिंग संपली पण चर्च ते चालू आहे. किती जणांना समजते? आपले ॲप आहे क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. तुम्हाला कुठेही यूट्यूब वगैरे जायला गरज नाही. जसं मी कसं शोधू पास्टर सर काय आहे, सिंपल ॲप आहे. चर्च डाउनलोड कर, क्राइस्ट एम्बेसी फर्स्ट फ्लाईट ॲप गुगल प्ले स्टोअरवर आहे. तर आपल्याकडे ॲप आहे. सर्व सुविधा आम्ही केल्या आहेत. का करत आहे, जसं तुम्हाला तिसरं आपलं चालू आहे, तुम्हाला समजेल आम्ही का करतो. आम्ही बेकारमध्ये नाही करत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर चॅलेंज आहे, विन अँड रिटर्न 1 सोल डे चॅलेंज. हे चॅलेंज आहे जे आम्ही तुम्हाला देत आहे. प्रत्येक दिवशी आत्मे जिंकून त्यांना टिकून ठेवा. करू शकता? किती लोक करू शकतात? पक्का? त्याला टिकून ठेवा. त्याला कुठं आणा? चर्चमध्ये आणा. आता तुम्ही कुठेही आत्मे जिंकू शकता. ठीक आहे ना? प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आम्ही 3दा प्रार्थना करतो. प्लीज आमच्यासोबत प्रार्थना करा. बुधवार आणि शुक्रवारची सभा खूप गरजेची आहे. बुधवारची संध्याकाळी 6 वाजता होते. होऊन देऊ नका की तुम्ही नाही बघत आहात. जर तुम्ही ऑनलाईन बघत आहात असं बघा जसं चर्चमध्ये बघत आहात. तिकडे तुमची भेट द्या. लक्ष द्या. तुम्ही चर्च बघितलं आणि भेट नाही दिली तर तुम्ही चर्च नाही बघितले. ते टी व्हीचा एक प्रोग्राम होता ज्याची कुठला आशीर्वाद तुम्हाला भेटणार नाही.
प्रत्येक वेळी जर तुम्ही चर्च बघता तर भेट द्या. पास्टर सोबत तुम्ही यो लवर्ड बघता, आपली भेट द्या. तर बोलू नका माझ्याकडे द्यायला नाही. तुम्ही विचार केला नाही देण्याबद्दल. जर तुम्ही प्रत्येक दिवशी खाऊ शकता तर प्रत्येक दिवशी देऊ पण शकता, उभे राहू शकता. परमेश्वर धन्यवाद देऊ. आपल्या हाताने उचला, धन्यवाद द्या. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. मी प्रार्थना करतो तुझ्या लेकरांसाठी. सेवा यांच्या हातात समृद्ध होता येशूच्या नावामध्ये. हे सेवा खऱ्या मनाने करता येशूच्या नावामध्ये, आणि जसे करत आहेत योग्य बलांना लावत येशूच्या नावामध्ये. नरकातून निघालेला कुठला सैतानांना शिव नाही शकणार येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या प्रार्थनेला येशूच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता यांच्या बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भल्याने करून सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल, आणि मी सर्वदा परमेश्वरच्या घरात निवास करून राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. साजरा करा. वचन काय करते? कार्य करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.